तर अशा तऱ्हेने ही मित्रांनो आपल्याला बुकिंग पडलेली आहे 847 रुपयांनी. आपण चाललेलो आहोत कृष्णा सोसायटी मांजरी बुद्रुकला, अक्षय चंदन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पिंपरी, इथून आपण बुकिंग घेतलेली आहे. ही अशा तऱ्हेने आता हा गाडी आपली लोडिंग करत आहे. हा भैया आपल्या बरोबर गाडीत बसून येणार आहे. तर चला मित्रांनो, आपली गाडी लोडिंग झालेली आहे. आता हे आपण गाडीत सामान भरलेलं आहे. हे सामान घेऊन आपण मांजरीला जाणार आहोत. कशा मित्रांनो, मजेत ना? एकदम मजेत. मी पण एकदम मजेत. चला तर आपली आजची पहिली बुकिंग पडलेली आहे आपल्याला मांजरी बुद्रुक मधून. तर आपण हे बुकिंग घेऊन चाललो आहोत. 884 रुपयाची बुकिंग आहे. तर मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो आपला आजचा प्रवास. प्रवासामध्ये आपण काय काय पाहणार आहोत, काय काय पाहणार आहोत. चला हा पहा नाशिक फाटा. सिग्नल सुटलेला आहे मित्रांनो. आपण पण थांबत नाही आता, गाडी आपली जाऊन देतो. तर मित्रांनो आपण चाललेलो आहोत खडकी कॅन्टोन्मेंट मधून येरवडा मार्गे. हे बघा, या साईडला चर्च आहे. तुम्ही या रोडने कधी प्रवास केलाच असेल. माझ्या पुणेकर बांधवांना तर माहितच असेल हा रोड. बोलो हा, रुकता इधर रुकता. तर मित्रांनो आपल्या बरोबर जो टेम्पो मध्ये बसलेला एक भैया आहे, त्यांनी मटेरियल टाकलेलं आहे. त्याला लागलेली आहे आता बाथरूमला. मजेशीर गोष्ट झाली का नाही. तर त्याला थांबवतो मी इथं, एका साईडला गाडी घेतो. तर सध्या हा आहे जागा आहे. ओ भैया जाओ, फटाक से आ जाओ. तर मित्रांनो आपल्या गाडीमध्ये बसलेला जो भैया आहे, त्याचं मटेरियल आहे त्या गाडीमध्ये आपल्या. तर तो आता चाललेला आहे लघवीला. जाऊ द्या त्याला मोकळं होऊन. बसून बसून तो बी काटाळला असं आता. तर मित्रांनो आजचा जो रूट आहे आपला, मी तुम्हाला दाखवत आहे. तुम्हाला तर माहितीच आहे मित्रांनो, ड्रायव्हरचं जीवन म्हणजे कसं आहे. त्या ड्रायव्हर जेव्हा ड्रायव्हिंग करतो, त्याने जर ते गाणे नाही ऐकले, त्याचा जो प्रवास आहे ना, तो प्रवास त्याला एकदम बोर जातो. म्हणजे त्याला असं वाटतं की यायला उगाच आलो कामावर, असं होतं. तर मित्रांनो आज आपण पुन्हा एक गाणं म्हणणार आहोत. कारण की आपल्या प्रवासामध्ये आहे चौरिक आपण साऊंड सिस्टीम घेत नाही आपल्या गाडीमध्ये लावायला. तोवरिक आपण गाणं म्हणणार आहोत आणि गाण्याचा आनंद हा स्वतःच म्हणून घेणार आहोत. या प्रवासात ड्रायव्हरला तुम्ही तर बघत असता मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये, ट्रकमध्ये किंवा पिकअपमध्ये. गावाकडे आता ऊसतोडी चालू आहे सध्या. ऊसतोडीला बघा, अरे वा काय गाणे दणक्या चालू असतात, नुसते दोन दोन साऊंड मोठे मोठे. तर मित्रांनो आजचं आपलं गाणं आहे जे मला रीलला खूप आवडलेलं आहे. ते गाणं मी तुम्हाला म्हणून दाखवतो. म्हणजे स्वतःच्या आनंदासाठी म्हणतोय प्रवासामध्ये. किती माग तुझ्या लागव, किती रातीला जागव, किती माग तुझ्या लागव, किती रातीला जागव, केलं हवाली सार तुझ्या माझ काळीज मागाव, केलं हवाली सार तुझ्या माझ काळीज मागाव. सांग ना अजून माग तुझ्या फिरवशील किती मला, सांग ना अजून माग तुझ्या फिरवशील किती मला. कसं विसरून जाऊ तुला न माझ्या गुलाबाच्या फुला, कसं
कसं विसरून जाऊ तुला न माझ्या गुलाबाच्या फुला. हे मनात बसली गालात हसली प्रेम झालंय मला. मनात बसली गालात हसली प्रेम झालंय मला. कसं विसरून जाऊ तुला न माझ्या गुलाबाच्या फुला. कसं विसरून जाऊ तुला न माझ्या गुलाबाच्या फुला. मित्रांनो, सध्या रीलवर हे गाणं खूप गाजत आहे आणि तेच गाणं, त्याचे 2 कडवे मी पाठ केलेले आहेत. आपल्या प्रत्येक ब्लॉगमध्ये 2 कडव्याचं एक गाणं असेल, ते मी स्वतः म्हणून माझा जो आनंद आहे प्रवासाचा, तो मी आनंद घेतोय त्या गाण्याचा. तर पुढचा प्रवास आपला आपण आलेला आहोत आता येरावड्यामध्ये. तुम्हाला मी बॅक साईडचा कॅमेरा करून दाखवतोय. तर नमस्कार मित्रांनो, आपण पोचलेलो आहोत आता येरवडा चौकामध्ये आणि इथून आपण चाललेलो आहोत बंड गार्डन या मार्गे कोरेगाव पार्क. तर मित्रांनो, हे पहा आपला बंड गार्डनचा ब्रिज. बंड गार्डनच्या ब्रिजला अजून एक नाव आहे, तारकेश्वर या नावाने पण हा ब्रिज ओळखला जातो. मित्रांनो, चला तर आपण जाऊयात आता. तर मित्रांनो, तुम्ही पण या पुण्यामध्ये आल्यानंतर कधीतरी या पुलावरून गेला असताल किंवा या पुलावरून प्रवास केलेला असेल. हा रोड आता पुढं कोरेगाव पार्कमध्ये जातो, तुम्हाला तर माहीतच आहे. आणि राईट साईडला पुणे स्टेशनला जातो. सरळ गेलं तर हडपसरला हा रोड जात आहे, बरोबर आहे ना? तर मित्रांनो, आपण आता कोरेगाव पार्क या रोडनी चाललेलो आहोत. कधी तुम्ही पण असा प्रवास केला असेल तर मित्रांनो बघा, ही ब्लॅक फॉर्च्युनर पाहिलं की एक गाणं आठवतं. आता सध्या मध्ये काही 6 महिन्यापूर्वी एक गाणं खूप व्हायरल झालं होतं, ज्याच्या गळ्यामध्ये सोन्याचा तोडान जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा. बरोबर आहे का नाही मित्रांनो? हे गाणं ह्याच ब्लॅक फॉर्च्युनर किंवा ब्लॅक स्कॉर्पिओ या गाडीवर आधारित बनवलं होतं. खूप भारी गाणं असं होतं. तर चला मित्रांनो, आपला पुढचा प्रवास अजून चालूच आहे. आपल्याला लवकरात लवकर मांजरीमध्ये पोचायचं आहे आणि आपला ड्रॉप लोकेशनवर जाऊन बुकिंग ड्रॉप करायचे आहे. आपला सुटलं ट्रॅफिक सुटलेलं आहे मित्रांनो. बघा, आपण आता चाललेलो आहोत आपल्या लोकेशनवर, ज्या लोकेशनवर आपल्याला आपली बुकिंग ड्रॉप करायची आहे. तर आपण इकडं आपलं लोकेशन पोहोचलेलं आहोत. इथे आपली बुकिंग ड्रॉप करणार आहोत. मित्रांनो, ही एक नर्सरीच आहे. इथे आपल्या म्हणजे एसी वर थंड हवेत फुलं तयार होतात आणि तेच फुलं एक्सपोर्ट इम्पोर्ट होतात विमानाने बाहेरच्या देशामध्ये. तर काही डेमो जर बघायला भेटलं तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल इथे. आणि इथं महिला कामगार आहेत जास्त करून.
यही है क्या? यहाँ से अंदर? नहीं रुको ना साइड में। अरे यार आपको भी पता नाही आहे लोकेशन. हे जो मायापाशी बसलेला आहे याला पण लोकेशन माहित नाही. नेमकं आता नर्सरीत कुठल्या नर्सरीत हे सोडायचंय, कुठल्या नर्सरीमध्ये. रुको, उतरो उतरो जल्दी, गाडी आहे पीछे से. तर मित्रांनो बघूयात कुठं आहे आपलं लोकेशन, कुठं ड्रॉप करायचंय, काय सगळं काही गोष्टी. या कार्यकर्त्याने आपला रोड चुकवलेला आहे. यालाच ऍड्रेस माहित नाही, मटेरियल कुठं खाली करायचंय. चलो 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 सारखंच म्हणतो चलो. अवघडच कार्यक्रम आहे. आता लॉंग काढ आहे यार, उसको उसको ऊपर मत. याडाचे जरा हे पण राव, त्याला माहित तुटलेलं आहे ते मागच. भैया वो टूटा हुआ है यार, उसके ऊपर रुकता है तुम. अभी तेरे से वेल्डिंग करके लेता हूँ, रुक जरा. दिमाग नहीं चलता इसका कुछ. यांचा सेट पण ह्याच्यावर ओरडलाय. तर मित्रांनो आपण आपल्या फायनल ड्रॉप लोकेशनवर पोहोचलेलो आहोत आणि आता हा भैया जो मागं गाडीमध्ये बसलेला होता आपल्या, तो आता गाडी खाली करतोय. पूर्ण गाडी आपली खाली झालेली आहे. आपण आता ट्रिप एंड करूयात, चला. तर मित्रांनो आपण आपली बुकिंग आता एंड करत आहोत. आपण पोहोचलेलो आहोत लोकेशनवर. एंड ट्रिपवर दाखवून